आलाच आहात तर 9 मिनिटं बसा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर आज आपल्याला इंडस व्हॅलीकडून भलं मोठं पार्सल आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर सामान मागवलेलं आहे. जर की तुम्ही बघू शकता, हा मी एक फ्राय पॅन आता तुम्हाला ओपन करून दाखवते. तसं पार्सल आलं तेव्हा कारभाऱ्यांनी ते आधीच उघडून बघितलं होतं. त्यांना लय पडलेली असते, कुठून तरी पार्सल आलं की त्याच्यामध्ये काही खायला आहे का काय बघायचं आधी. तर हा बघा फ्राय पॅन कसला भारी आहे माहिती आहे का, आणि त्याचे हँडल वगैरे एकदम मजबूत आहेत. तर मी फ्राय पॅन मागवलेला आहे, एक डोसा पॅन मागवलेला आहे, तसेच एक कुकर आणि एक कढई मागवलेली आहे. हे मी आता ओपन करते. ते कढईचं झाकण आहे, मस्त झाकण आहे. ते कारभाऱ्यांनी आधीच ते बसवून ठेवलं होतं. तर याची कढई दाखवते तुम्हाला. ही एक वेगळी सेपरेट बॉक्समधून आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ही स्टीलची भांडी नाही का, 3 लेअर स्टॅनलेस स्टीलची आहेत आणि लाँग लाईफ आहेत. महाग असले तरी क्वालिटी एक नंबर आहे बरं का. तर ही बघा कढई तुम्ही बघू शकता, मस्त अशी कढई आहे. मागच्या वेळेला ज्या मी कढया मागवल्या होत्या त्या वेगळ्या आहेत आणि ही कढई थोडी पातेलं टाईप आहे, बघू शकता तुम्ही खाली त्याच्या. तर हे याचं झाकण कसं परफेक्ट बसतंय बघू शकता, मस्त आहे. मला तर कढई फार आवडली ही. तर बघू शकता तुम्ही, हे थोडंसं हंडी टाईप कढई आहे. तर मागच्या वेळच्या 2 कढया थोड्याशा वेगळ्या आहेत डिझाईन, आणि ही वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं आपली ही दुसरं भांडं ओपन झालेलं आहे. ह्या भल्या मोठ्या बॉक्समध्ये हात घातल्यानंतर आता माझ्या हाताला 2 क्यूट असे लाकडी चमचे घावलेले आहेत. बघू शकता, मस्त असे चमचे आहेत. मी कास्ट आयरनचा एक तवा मागवलेला आहे डोश्याचा, त्याच्यावरती हे फ्री मिळतात. चला आता बॉक्समधलं साहित्य बाहेर काढून घेते आणि हे भलं मोठं बॉक्स एका बाजूला ठेवून देते. आता बॉक्समध्ये राहिलेले आहेत भरपूर सारे मॅन्युअल आणि पॅम्पलेट्स. तर याचा काही उपयोग नाही, ते आपण बाजूला ठेवून देऊया. तर चला मी आता तुम्हाला कुकर आणि तवा कसा आहे हे दाखवते. त्याच्या आधी भांडी थोडीशी पुढे घेते, बाबा व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे व्यवस्थित, नाही का. चला आता कास्ट आयर्नचा तवा ओपन करूया. बघू शकता, मस्त असा काळा कुळकुळीत तवा आहे. हा तवा एकदम टॉक्सिन फ्री आहे आणि चांगला जाडजूड आहे बरं का. दोन्ही बाजूला चांगले कान आहेत त्याला आणि एकदम छान गुळगुळीत आहे. नॉनस्टिकच्या पुढचं काम करतो हा तवा. तुम्हाला दाखवतेच मी याच्यामध्ये डोसे बनवून. तर आता आपण ओपन करायचा आहे आपला कुकर. मी मागच्या वेळेला एक कुकर मागवला होता इंडस व्हॅलीवरून, तो बाहेरच्या झाकणाचा होता. यावेळी मी आतल्या झाकणाचा कुकर मागवलेला आहे. बघू शकता, 3 लिटरचा कुकर आहे हा आणि त्याची शिट्टी वगैरे सगळं आलेलं आहे, रबर वगैरे. खूप छान असा कुकर आहे आणि हा हंडी टाईप कुकर आहे. मस्त एकदम ट्रिपल लेअर स्टॅनलेस स्टीलचाच कुकर आहे. आणि आत्ता मी ही मागवलेली 4ही भांडी गॅस, स्टोव आणि इंडक्शनवरती सुद्धा चालतात. तर या कुकरला तळाला नाही का ॲल्युमिनियमची प्लेट असते, जेणेकरून सगळीकडे हीट व्यवस्थित लागावी यासाठी. तर बघू शकता, मस्त असा कुकर आहे आणि मला तर खूप आवडलेला आहे. माझा आनंद बघून तुम्हाला समजलंच असेल. तर या पद्धतीने आपल्याला सगळी भांडी छान अशी मिळालेली आहे. मला इंडस व्हॅलीची स्टीलची भांडी खूप आवडतात. कास्ट आयर्नला थोडंसं मेंटेन करावं लागतं, धुवा, पुसा, तेल लावा वगैरे वगैरे. चला आता जवळून दाखवते तुम्हाला ही भांडी. तर बघू शकता, मस्त असा कुकर आतून चमकतोय. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅमिलीला चांगलं हेल्दी खायला घालायचं असेल तर इंडस व्हॅलीची भांडी नक्की घ्या. आणि मी माझा कोड देते रेश्मा12. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही तिथं जाऊन कुठलंही भांडं सर्च केलं सा तरी त्या भांड्यावर तुम्ही माझा कोड वापरू शकता. म्हणजे आता ही 4 भांडी आहेत तर एवढीच 4 तुम्ही घेऊ शकत नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय आवडलं असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं परचेस करू शकता. पण माझा कोड लावा रेश्मा12, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. आणि पुन्हा एकदा सांगते मी, इंडस व्हॅलीची भांडी महाग असली तरी लाँग लाईफ टिकणारी आहेत, तसेच टॉक्सिन फ्री आहेत बरं का. आता डोशाचा तवा येणार म्हटल्यावर मी डोशाचं बॅटर करून ठेवलं होतं, पण हे तांदूळ नवीन होते त्याच्यामुळे मला थोडासा डाऊट होता. तर पहिल्यांदा तर आपण भाजी करून घेऊया. कुकर छान मी पहिल्यांदा घासून स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यामध्ये धुतलेले बटाटे घातले, पाणी घालून कुकर गॅसवर ठेवून दिला. बघू शकता, मस्त अशा शिट्ट्या करत होता आणि 2 शिट्टीमध्ये बटाटा कसला शिजलाय दाखवते तुम्हाला. हे बघा, म्हणजे तिसऱ्या शिट्टीकडे जायची भानगडच नाही आहे. 2 शिट्टीतच काम तमाम. हे बघा, हेच सुरीच्या उलट्या बाजूने मी बटाटा चिरत आहे, तरीसुद्धा आपला बटाटा एकदम भारी असा चिरला जात आहे, बघू शकता. आता कढईमध्ये आपण
भाजी बनवायला घेऊया. तर कढईसुद्धा छान घासून स्वच्छ धुवून मी घेतली होती. त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, मीठ घालून छान परतून घेतला. थोडीशी आलं लसूण पेस्ट घातली, थोडीशी हळद घातली, ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. याच्यामध्ये आपण कुकरला शिजवून घेतलेला बटाटा मॅश करून घातला, कारण बटाटा चिरायला माझ्याकडे वेळ नव्हता. पिल्लूचा आमच्या शाळेचा पहिला दिवस होता. शाळा लवकर सुटणार होती, त्याच्यामुळं मला सुद्धा लवकर जायचं होतं. तर मी छान भाजी मिक्स करून घेतली, कोथिंबीर घातली, गॅस बंद करून झाकण ठेवून दिलं. आता आपण डोशाकडे येऊया. तर मी जेवढं लागणार आहे पीठ तेवढे एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये थोडासा सोडा आणि मीठ घालून, थोडंसं पाणी घालून छान मिक्स करून घेतलं. डोस्याच्या बॅटरमध्ये सोडा नाही घातला तरीसुद्धा चालतो, पण मला सवय झालेली आहे. तर असा एक कांदा घ्यायचा, तो मध्ये कापायचा, त्याला काटा चमचा रुतवून घ्यायचा. काटा चमचा आरपार येऊ द्यायचा नाही बरं का. तर हा सुद्धा तवा मी पहिल्यांदा पिठानं स्वच्छ घासून घेतला. नंतर स्क्रबनं, आपला हिरवा स्क्रब असतो ना, काथ्याचा नाही बरं का, ग्रीनवाला, त्यानं स्वच्छ धुवून घेतला. त्याला छान कांद्यानं तेल लावून घेतलं, थोडंसं पाणी टाकून पुसून घेतला आणि त्याच्यावरती आपलं डोश्याचं बॅटर छान स्प्रेड करून घेतलं. पहिला डोसा थोडासा तुटला होता, त्याच्यामुळे तो काही मी तुम्हाला दाखवला नाही. पण हा आहे दुसरा डोसा, तो छान आला. आणि याच्या पुढचे डोसे तर तुम्ही विचारूच नका, फिरतच होते तव्यावरती. हे बघा, हा आहे आपला तिसरा डोसा. खाली ब्राऊनसुद्धा झालेला नाही, तरीसुद्धा त्यानं तवा सोडलेला आहे. एवढी घाई झाली आहे त्याला. बघू शकता, मस्त असं डोसे होत आहेत. म्हणजे अजून स्टार्टिंग आहे याची, तरीसुद्धा एवढे छान डोसे सुटत आहेत. तर तो अजून जसा जुना जुना होत जाईल तवा, तसे अजून चांगले होईल. मी तुम्हाला अजून याचे व्हिडिओ दाखवेन, तव्याचे वेगवेगळे डोसेसुद्धा दाखवेन. तर पिल्लूसाठी मी हे छोटे छोटे डोसे, स्पॉन्ज डोसे करून घेतले. त्याला स्पॉन्जी डोसा खूप आवडतो. तर त्याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर घातली आणि पलटून घेतलं. बघू शकता, मस्त पलटले जात आहेत डोसे. म्हणजे ते चमच्याच्या ऐवजी सगळ्या तव्यातनं फिरत आहेत. बघू शकता. मला वाटलं नव्हतं तवा एवढा चांगलं काम करेल म्हणून, पण मी विचार केलेला त्याच्या मानाने खूप छान काम करतोय. तर कारभारी आधी नको म्हटले होते डोसे. मग मी त्यांच्यासाठी काही बनवलाच नव्हता. परत म्हटले बनव बनव म्हणून. मग त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बनवला. तर आपण चपाती फिरवतो ना तव्यावरती भाजायला, तसा डोसा फिरतोय बघू शकता. तर मी आधी डोश्याचं बॅटर स्प्रेड केलं आणि वरून आपण तेल लावतो ना थोडंसं, ते लावताना बघू शकता कसा डोसा फिरत आहे तो. म्हणजे तांदूळ नवीन आणि चिकट असताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे डोसे येऊ शकतात, याच्यावर माझा विश्वासच नाही आहे. बघू शकता, मस्त असे डोसे आणि भाजी तयार आहे. जसा जसा जुना आणि वापरला जाईल ना हा तवा, तसा तसा तो अजून छान काम करेल. तव्याचं एवढं चांगलं काम बघून माझा उत्साह काय थांबायचं नाव घेत नव्हता. म्हणून मी एक उत्तप्पम बनवून टाकला. मस्त बॅटर, आपलं डोश्याचंच बॅटर स्प्रेड केलं. त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची कापली नव्हती, नाहीतर तीसुद्धा टाकली असती. छान पलटून घेतलं. बघू शकता, आपला उत्तप्पमसुद्धा तयार झालेला आहे. त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतला. आणि हो, सगळ्यात शेवटी आपल्याला तव्याला तेल लावायचं आहे. ही स्टेप विसरू नका, कारण सगळी काम झाल्यानंतर तव्याला तेल लावलं तर तो शांत होतो असं म्हणतात. तर पिल्लू आमचा काय म्हणतोय बघा, डोसा कसा झाला हे सांगतोय तो. नक्की ऐका. आई, तू माझ्यासाठी खूप छान डोसा बनवलाय. थँक्यू. 2 दिवसानंतर या तव्यावरती मी बऱ्याच प्रकारच्या भाज्या, तांदळाचं पीठ आणि मीठ घालून छान अशा आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकता, छान अशा आंबोळ्या उलटल्या जात आहेत. फ्राय पॅनमध्ये सुद्धा काहीतरी गोडधोड बनवेन आणि तो सुद्धा व्हिडिओ तुमच्या भेटीला नक्कीच येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तुम्हाला जर ही भांडी आवडली असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक दिलेल्या आहे, तिथं जाऊन तुम्ही कुठलीही भांडी ऑर्डर करू शकता. रेश्मा 12 कोड वापरायला विसरू नका.